सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वजण मान्यवर व येथे जमलेले माझे बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी आबासाहेब गरवरे महाविद्यालयातील विद्यार्थी विठ्ठल चौरे तुमच्या समोर 2 शब्दात माझा अनुभव कथन करत आहे. अनुभव कथन करण्याला म्हणजे मी काय खूप जास्त तुम्हाला त्याच्याविषयी सांगू शकणार नाही, कारण माझी पुणे बुक फेस्टिवलमध्ये यावर्षी एंट्री झाली लास्टच्या दिवशी. कारण माझा NSSचा कॅम्प असल्यामुळे मी शेवटच्या दिवशी याच्यामध्ये आलो. आणि मला म्हणजे एक सवय, माझा एक गुण आहे की कुठे पण समोर गेले ना की तिथे त्यांना मदत करू लागायची आणि पुढे जायचं, पुढे करायचं. तर सर्वजण मला विचारत होते की तू कोण आहे, तू व्हॉलंटिअरला पण नाही, तू कुठनं आला, अचानकच तू मधनं कुठनं टपकला, माझ्याकडनं आय कार्ड ना माझ्याकडनं काय. मी सारखं आतमध्ये जाऊन प्रयत्न करायचो. मला आतमध्ये मी एकदा चुकून गेस्ट ऑफिसमध्ये कॉफी पिण्यासाठी गेलो आणि मला तिथे पकडला की ते म्हणले तू कुठला आहे, म्हणले तू कुठनं आलाय. तर मग माझा एक फ्रेंड होता माझ्यासोबत, मी त्यांना सांगितलं की मी लास्ट दिवस आलोय. मग मला सरांना म्हटलं सर मला मदत करायला आवडते, मला स्टेज मॅनेजमेंटमध्ये वगैरे मदत करतो मी. तर मग मला अमुक सरांनी एक आय कार्ड दिलं आणि सर बोलले की तू स्टेज मॅनेजमेंटमध्ये काम कर. तर हा एक प्रसंग होता. आणि दुसरा प्रसंग की ह्या पुणे बुक फेस्टिवलमधनं मी काय शिकलो, तर मला ह्या पुणे बुक फेस्टिवलमधनं भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. की सर्वप्रथम मी सन्माननीय आदरणीय राजेशदादा पांडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी प्रथमतः आपल्या पुण्यामध्ये गेल्या वर्षीपासून पुणे बुक फेस्टिवलचं आयोजन केलं. आपल्या सर्वांना माहितीच असेल की आजचं युग हे AI चं युग, सोशल मीडियाचं युग. आजचे तरुण पुस्तक पण साधं हातात धरत नाही. तर ह्या युगात हा एक मोठा खूप चेंज झाला आहे. गेल्या 2 वर्षापासून मुलं येत आहेत, आजकालचे तरुण याच्यामध्ये सहभाग घेत आहेत, पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ही एक गोष्ट माझ्यासाठी पण खूप महत्त्वाची होती, कारण की माझ्यामध्ये पण काही बदल झाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे मी पुणे बुक फेस्टिवलमध्ये फिरत असताना काही गोष्टी शिकायला मिळाल्या, जसं की टीम मॅनेजमेंट, एक युनिटी. जर आपल्याला एखादी गोष्ट सक्सेस करायची असेल तर युनिटी लागते. जर आपण एका व्यक्तीला जर एखादं काम पूर्ण करायचं असेल तर त्याला खूप उशीर लागतो, पण जर आपण एका मुठीनं एकजुटीनं जर एखादं काम करण्याचा प्रयत्न केला तर ते आपण लवकर करू शकतो आणि त्याच्यामध्ये सक्सेस होण्याचे आपले जास्त चान्सेस असतात. तर ती एक गोष्ट मला तिथून शिकायला मिळाली. शेवटी मी जाता जाता एवढंच सांगेल की जेव्हा आपण नदी ओलांडत असताना आपल्याला 3 प्रकारचे लोक मिळत असतात. पहिले जे नदी ओलांडत असतात आणि पाठीमागे सुद्धा म्हणजे चुकून सुद्धा पाठीमागे पाहत नाहीत, फक्त पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. दुसरे जे नदी ओलांडतात आणि दुसऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. आणि तिसरे जे व्यक्ती असे असतात की जे स्वतः नदी बनतात. जे स्वतः नदी बनलेले आहेत ते म्हणजे सन्माननीय आदरणीय राजेशदादा पांडे, त्यांची सर्व टीम, सर्व NSSची टीम, ज्यांनी ही पुणे बुक फेस्टिवलचं अरेंजमेंट केलं आणि हे जो प्रोग्राम सर्व सक्सेसफुल करण्यासाठी त्यांचं खूप योगदान झालं. तर मी इथेच माझा अनुभव कथन संपवतो आणि त्यांना माझी थँक्यू बोलतो. थँक्यू.